11वीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने ठरवलेलं 90-10चं सूत्र उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे। या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। गेली अनेक वर्ष शिक्षण विषयक पत्रकारिता करणारे पुणे सकाळचे सहसंपादक श्रीधर लोणी यांच्याबरोबर। लोणी साहेब, ही नक्की समस्या काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय, या संदर्भात आपण चर्चा केली। पण मुळात ही जर समस्या सोडवायची असेल तर उपाय काय? एकीकडे आपण असं म्हणतो की आयसीएसई किंवा सीबीएसई या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात मिळत नाहीत। मग जर खरोखरच गुणवत्तेच्या आधारावर जर आपल्याला प्रवेश द्यायचा असेल तर काय पर्याय असू शकतात? न्यायालयाने एक पर्याय सुचवलेला आहे की जसं 12वी नंतर काही अभ्यासक्रमांना कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते तशीच एंट्रन्स टेस्ट 10वी नंतरही घेतली जावी। आपल्याला काय वाटतं, कुठले पर्याय असू शकतात? सागर, पहिला मुद्दा मला इथं स्पष्ट करायचा आहे की सीबीएसई आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात असा एक जो समज आहे तो थोडासा दूर करायला हवा। वास्तविक जी मुलं हुशार आहेत, जी कष्टाळू आहेत आणि जी प्रज्ञावान आहेत, ते बोर्ड कोणतंही असलं तरी त्यांना चांगले गुण मिळतात। फक्त अशा विद्यार्थ्यांची संख्या सीबीएसई आणि आयसीएसई मध्ये ही त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीमुळे जास्त आहे आणि एसएससीत ती कदाचित कमी आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की गुणवत्तेच्या आधारे प्रवेश करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे। आणि आता प्रश्न असा येतो की मग सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड आणि एसएससी बोर्ड यांच्यात समानीकरणासाठीचा काही धागा सापडतो का? वास्तविक असं समानीकरण जर करायला गेलो तर कोणत्या तरी बोर्डातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने जो मुद्दा मांडलेला आहे की प्रवेश परीक्षा घेण्याचा, तोच योग्य आहे। कारण मग नाहीतरी आपण आता 12वी नंतर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेसाठी तसंच इतर शाखेसाठी, उदाहरणार्थ औषध निर्माणशास्त्र असेल किंवा आर्किटेक्चर असेल, यासाठी आपण प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी घेतोच, तशीच ती 11वीची साठी पण घेता येईल। पण प्रश्न असा येऊ शकतो की 10वीची मुलांनी पहिल्यांदाच एक सार्वत्रिक परीक्षा 10वीची दिलेली असते, त्याच्यानंतर त्यांच्यावर आणखी एका परीक्षेचं ओझं लादायचं का? आणि शिवाय ही प्रवेश परीक्षा सर्व महाविद्यालयांमध्ये घेण्याची आवश्यकता नाही। कारण मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे हा प्रश्न काही मुठभर महाविद्यालयांपुरता मर्यादित आहे। कदाचित त्यांची संख्या हळूहळू वाढेल, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जास्तीत जास्त एक 60-70 कॉलेजेस निघतील की जिथं हा प्रश्न आहे। तर त्यांच्यासाठी मग एक स्वतंत्र प्रवेश परीक्षेची यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल। त्यामुळं एकतर त्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल, अन्यथा आता ज्या पद्धतीनं 2007 पर्यंत प्रवेश होत होते तशा प्रकारे आपल्याला प्रवेश द्यावे लागतील की बोर्ड कोणतंही असेल, विद्यार्थ्यांना त्यांना 10वीला जे गुण मिळालेले आहेत ते प्रमाण धरून त्यानुसार प्रवेश द्यावे लागतील। सागर, एकीकडे मागच्या महिन्यातच कपिल सिब्बल यांनी एक विचार समोर ठेवलेला होता की 10वीची जी बोर्डाची परीक्षा आहे तीच रद्द करावी। दुसरीकडे उच्च न्यायालयाने असं एक सांगितलेलं आहे की तुम्ही 10वीच्या एसएससी बोर्डाची अशी परीक्षा असते, त्याच्यानंतर आणखी एक परीक्षा ठेवू शकता, हा एक पर्याय उपलब्ध आहे। पण मुळात या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो का? आणि त्या अभ्यासक्रमांमुळे गुणवत्तेवर काही परिणाम होतो का? निश्चितच सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमात थोडाफार फरक आहे। आपल्या इकडे एकूणच शिक्षणासाठी एक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा केंद्र सरकारतर्फे दर 10 वर्षांनी तयार केला जातो, त्याला नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असं म्हणतात। या चौकटीत राहूनच सर्व मंडळांना त्यांचे अभ्यासक्रम तयार करायचे असतात। त्यामुळे सर्व मंडळ या चौकटीतच अभ्यासक्रम करतात। परंतु मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा असू शकतो। याचं एक मुख्य कारण ना की कोणत्या बोर्डाला कोणत्या प्रकारचे विद्यार्थी असतात। आयसीएसई बोर्डाला मी मगाशीच सांगितलं की आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असलेली विद्यार्थी जास्त असतात, त्यामुळे कदाचित त्यांच्या शिक्षणक्रमात थोडासा आणखीन अधिक भाग असू शकतो। किंवा सीबीएसई बोर्डाचे जे अभ्यासक्रम पुस्तकं जी आहेत ती एनसीईआरटी ही राष्ट्रीय पातळीवरची जी परिषद आहे ती तयार करते, त्यामुळे थोडासा तो आणखी व्यापक असतो। आणि राज्य मंडळाचे म्हणजे एसएससी मंडळाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यात आपल्याला मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी ज्यांना जास्त एक्सपोजर आहे अशा मुलांपासून ते गडचिरोली, चंद्रपूर मधल्या आदिवासी मुलांपर्यंतच्या सर्वांना एकाच पातळीवर गृहीत धरून अभ्यासक्रम तयार करायचा असतो। त्याच्यामुळे हा एक अभ्यासक्रमात फरक निश्चित पडू शकतो।
त्याच्यात थोडाफार बदल आता एसएससी बोर्ड करू इच्छित आहे की जसं की गणित हायर लेवल आणि लोअर लेवल सुरू करण्यात येत आहे या वर्षापासून, तसं आहे. परंतु अभ्यासक्रमात हा बदल आहे, परंतु अभ्यासक्रमामुळं या बोर्डांच्या निकालात फरक पडतो असं मला वाटत नाही. मी पुन्हा सांगू इच्छितो की जर प्रज्ञावान विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, चांगलं वातावरण असलेले विद्यार्थी ज्या बोर्डांमध्ये जास्त आहेत त्या बोर्डाचा निकाल नक्कीच चांगला लागणार. एसएससी बोर्डाच्या बाबतीत मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अडथळा आहे तो आपल्याला हे एक सार्वत्रिक परीक्षा आहे आणि याच्यात मुंबई पुण्यापासून ते गडचिरोली चंद्रपुरापर्यंतच्या आदिवासी भागातल्या सर्व मुलांपर्यंतची सर्व पातळ्यांवरची मुलं या परीक्षेला बसतात. त्यामुळे हा निकालात फरक राहतो. सागर. श्रीधर लोणी, मी पुन्हा तुमच्याकडे येतो, पण या संदर्भात आता चर्चा करण्यासाठी दूरध्वनीवर आपल्याबरोबर आहेत आमदार दीपक सावंत. नमस्कार. नमस्कार. उच्च न्यायालयाने 90-10चं सूत्र हे रद्दबातल ठरवलेलं आहे आणि हे करताना राज्य सरकारवरही ताशेरे ओढलेले आहेत. अत्यंत घाईने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय हा राजकीय हेतूनी प्रेरित आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? राज्य शासनाने आजपर्यंत शिक्षण खात्यातले जेवढे सगळे निर्णय घेतले तेवढे सगळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहेत. मग तो घटक चाचणीचा निर्णय असू दे, लैंगिक शिक्षणाचा निर्णय असू दे, का पर्सेंटाईलचा निर्णय असू दे, का हा कालचा निर्णय असू दे. वास्तविक राज्य शासनाने याची तयारी पूर्वी करायला पाहिजे होती. ज्याप्रमाणे ऑनलाईन ऍडमिशनची त्यांनी घाई केली त्याप्रमाणेच त्यांनी ह्या ऍडमिशनची घाई केली. हा निश्चितपणे राजकीय हेतूने प्रेरितच निर्णय आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा गृहपाठ न करता, कोणत्याही प्रकारची व्यवस्थित माहिती न घेता कोर्टासमोर त्यांनी ती माहिती व्यवस्थितपणे मांडली गेली नाही आणि त्यामुळे कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले गेले. गेल्या वेळी पर्सेंटाईलचं सूत्र होतं ते न्यायालयाने रद्द ठरवलेलं आहे. यंदाचा 90-10चा कोटा देखील हा कायद्याला धरून नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. मग जर हा वाद संपवायचा असेल तर तुम्ही काय तोडगा सुचवाल? काय पर्याय असू शकतो? पर्सेंटाईलचं जे सूत्र होतं ते न्यायालयाने रद्दबातल ठरवलं नव्हतं. हे आमच्या वकिलाने, शिवसेनेच्या वकिलाने कोर्टामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यांनी स्पष्ट असं केलं होतं की हा डिव्हिजन बेंचचा निर्णय होता आणि डिव्हिजन बेंचनी हा निर्णय तिसऱ्या न्यायाधीशाकडे दिला आणि त्यानंतर वास्तविक पाहता पुन्हा तो डिव्हिजन बेंचकडे यायला पाहिजे होता, तो तसा आला नाहीये. तर त्याच्यावरून अजूनही मत आहे की हे ओपिनियन आहे की जजमेंट आहे. आम्ही ती गोष्ट मुलांच्या हितासाठी कोर्टामध्ये प्रेस केली नाहीये. आता आपला जो प्रश्न आहे त्या पर्सेंटाईल किंवा 90-10 कोटा, सर्वात प्रथम म्हणजे या लोकांना म्हणजे आयसीएसई सीबीएसईच्या कॉलेजच्या मुलांना, शाळांच्या संस्थांना त्यांना स्वतःची ज्युनियर कॉलेजेस काढण्यासाठी सरकारने कंपेल केलं पाहिजे. त्यांच्यावरती जबरदस्ती केली पाहिजे. कारण त्या ऍफिडेव्हिटमध्ये ते तसं म्हणतात की आम्ही स्वतःची 11वी-12वीची व्यवस्था करणार आहोत, पण तो नियम लागू करत नाहीये. ही राज्य शासनाची मोठी चूक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अनेक मोठ्या लोकांची मुलं आहेत, त्यामुळे साहजिकच हा दबाव राज्य शासनावरती येत राहतो. अनेक नोकरशांची मुलं आहेत त्याच्यामध्ये आणि एसएससीचे विद्यार्थी बिचारे गरीब आहेत, त्यामुळे त्याच्या मागे राज्य शासन फक्त दाखवतंय की आपण उभे आहोत, पण वास्तविक पाहता ते उभे नाहीयेत. पर्सेंटाईलचं सूत्र होतं ते अतिशय बरोबर होतं, मात्र ते व्यवस्थित अभ्यास करून मांडणं गेलं आवश्यक होतं. त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांचा निश्चित फायदा झाला असता. येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये जर सरकारने याच्याविषयी कायदा बनवला तर निश्चितच एसएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. या प्रश्नावरनं सगळे पक्ष राज्यात एकत्र आलेले आहेत आणि 90-10 सूत्राच्या मागे उभे आहेत असं दिसलेलं आहे. कायद्याला तुमचा पाठिंबा असेल. हा कायदा जर सगळ्याच लोकप्रतिनिधींची, सगळ्याच पक्षांची असेल तर खरं असा कायदा लवकरात लवकर व्हायला हवा. म्हणजे गेली 8-10 वर्षापासून हा जो वाद सुरू आहे, प्रत्यक्ष न्यायालयात जरी गेला नसला तरी देखील लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न का केले नाहीत? नाही, ज्यावेळी ऑनलाईनची चर्चा होती त्यावेळी मी माझ्याच चर्चेला उत्तर देताना मंत्री महोदयांनी हे सांगितलं होतं की आम्ही 90-10चा कोटा आणू. त्याच वेळी मी त्यांना सांगितलं होतं की हा कोटा जो तुम्ही आणताय तो जी आर काढू इच्छित आहे तो कोर्टात स्टँड होईल का, त्यासाठी आपण कायदेशीर सल्ला घेतला का? तर त्यांनी मला सांगितले की माझी सगळी तयारी झालेली आहे. असं असताना पर्सेंटाईलचा निर्णय देखील करताना त्याचवेळी मीच सुतोवाच केलं होतं. मी आणि सन्माननीय आमदार कपिल पाटील या दोघांनी मिळून हे सूत्र मांडलं होतं आणि त्यावेळी सांगितलं कर्नाटकमध्ये आम्हाला पाठवा, आम्ही त्याचा अभ्यास करून येतो, त्याच्याबरोबर आपले ऑफिसर्स द्या आणि हा अभ्यास करून आपण व्यवस्थितपणे मांडू. पण राज्य शासनाचीच इच्छा नाही आहे
हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं काय करायची त्यांची इच्छा आहे. अशा प्रकारचे आम्ही गेल्या 2 सत्रामध्ये गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये आणि ह्या सत्रामध्ये देखील या विषयावरती बाजू जोरात मांडलेली आहे आणि आयसीएससीच्या आणि सीबीएसईच्या मुलांना तुम्ही पाठीशी घालताय अशा प्रकारचे आरोप देखील केलेले आहेत. आगामी काळात सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येतील आणि किमान पुढच्या वर्षी तरी असा काही वाद उद्भवणार नाही अशी आशा